ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता काय येणार आहे, त्र्यंबकेश्वर यात्रा, निवृत्तीनाथाची यात्रा. तिला काय म्हणतात, पौषवारी. आता मूळ विठ्ठलपंत रुक्माई यांनी काय केलं, देहत्याग केला. निवृत्तीनाथ स्वपन काका मुक्ताबाई हे कुठं आले, त्र्यंबकेश्वरला. तिथले जे ब्राह्मण होते त्यांच्याकडून मुक्तिपत्र घेण्याकरता. आणि त्यांना काय सांगितलं होतं, या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करायची. का, त्यावेळेला जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये खूप वाघ होते आणि हे प्रदक्षिणा घालता घालता यांना वाघ खाऊन घेईल. बघा, हे ब्राह्मण आहे ना, किती डोकेबाज, पहिल्यापासून ना आजही आहेत. बुद्धिवान, माणसात सगळ्यात बुद्धिवान प्राणी असेल तर ब्राह्मण. आणि मग ज्या वेळेला ते ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालता घालता त्यांच्या पाठीमागं वाघ लागला आणि मग ते इकडं तिकडं सैरावैरा झाले आणि निवृत्तीनाथ हे गुहेमध्ये लपले. आणि मग तिथं कोण होता, गैनीनाथ. आणि मग गैनीनाथांनी निवृत्तीनाथाला काय दिला, उपदेश दिला. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गैनी प्रती. गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार सोजविले. मग मच्छिंद्रानं बोध कोणाला केला, गोरक्षाला. गोरक्षानं कोणाला केला, गैनीला. गैनीनं कोणाला केला, निवृत्तीला. आणि निवृत्तीनाथानं कोणाला बोध केला, ज्ञानेश्वराला. आणि मग त्यावेळेला काय परंपरा होती, एक गुरुनं एकच शिष्य करायचा. आणि मग निवृत्तीनाथानं काय केलं, त्यांना परवानगी दिली. आज एक बाबा किती शिष्य करतो. आणि मग त्या परवानगीपासून आज गुरु आहे ना, या भारतामध्ये कोट्याधीश झाले. शिष्य केला का शिष्यानं काय द्यायला पाहिजे, दक्षिणा, गुरुदक्षिणा. आणि आज मोठमोठे गुरूंचे बंगले झालेत, मजा करतात. खरा वारकरी संप्रदाय हा बाजूला राहिला, अज्ञानी समाज बाजूला, त्यांना लोकांची काही घेणं देणं नाही. आणि मग त्या ज्ञानेश्वरांनी हा वारकरी संप्रदाय, मग वारकरी संप्रदायाचं मेन कोण, निवृत्तीनाथ. आणि त्या निवृत्तीनाथाची इथं त्र्यंबकेश्वरला यात्रा भरती. आणि ह्या यात्रेला असंख्य लोक येतात आणि वाईट सोडायचे आणि चांगलं घ्यायचे. आपली वृत्ती, निववृत्ती, निव म्हणजे स्वतःची वृत्ती बदलणं म्हणजे काय, निवृत्ती. पण आपण काय करतो, आपली वृत्ती बदलतच नाही. आपले ज्या वेळेला आपल्याकडे एक माणूस बोट करतो तो वाईट आहे, पण स्वतःकडे 4 बोटं असतात. मी कसा आहे, माझी वृत्ती कशी आहे, म्हणून माझी वृत्ती मी बदलणं, याचं नाव निवृत्ती. आणि मग या यात्रेला या, आपली वृत्ती बदला. वृत्ती कोणची, मी जगल आणि दुसऱ्याला जगू देईल, ही संस्कृती. आणि माझं भरलं पाहिजे ही विकृती. म्हणून देव माझ्यात आहे, देव आईबापात आहे, देव निसर्गात आहे, देव प्राणीमात्रात आहे, भगवंत माझ्या हृदयात आहे. भगवंत प्रत्येक प्राणीमात्रात पहा, आईबापात पहा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.